नमस्कार, रेसिपीज बाय जयू मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत उपासाची भाजणी वापरून थालीपीठ, म्हणजेच उपासासाठी थालीपीठ। तर यासाठी मी इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून सालासकटच घेतलेत। हे आता आपण मध्यम जाडीच्या किसणीने किसून घेऊया आणि लगेच किस पाण्यात घालूया। बाजारात मिळतं ते केपरचं उपासाच्या भाजणीचं पीठ घेतलंय। 200 ग्रॅमचं पाकिट घेतलंय आणि ते पीठ आपल्या मेजरमेंटच्या कपानुसार 1.5 कप झालंय। हे अशा पद्धतीचं भाजणीचं पाकिट घेतलंय। नेहमीच्या आमटी भाजीच्या वाटीने मी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलंय आणि नेहमीचीच वाटी भिजवून साबुदाणा घेतलेला, साधारण 4-5 तास साबुदाणा भिजवलाय, तोही घेऊया। बटाट्याचा किस मी पाण्यात घातला होता, तो आपण घट्ट पिळून घेऊया। घट्ट पिळून एवढ्यासाठी घ्यायचंय की फार मग नाहीतर पाणी पाणी होतो, मग गरज लागेल तसं आपल्याला गरम पाणी वापरायचं। आता यामध्ये एक तर तुम्ही हिरव्या मिरच्या वाटून घालू शकता किंवा लाल तिखटही घातलं तरी चालेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर उपासाला कोथिंबीर चालत असेल तर यात कोथिंबीर घातली तरी चालते। आता हे सगळं मी कालवून घेते। सगळं साधारण एकत्र करून घेतलंय। आता इथे आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचे। तर इथे मी 1 टीस्पून लाल तिखट घेतलंय, 1 ते 1.5 टीस्पून मीठ घेतलंय आणि तेवढीच साखर घेतलीये, म्हणजे साधारण 1.5 टीस्पून। आता हे सगळं एकत्र करूया, मीठ, साखर आणि तिखट। आणि आता आपण जिरं किंवा जिऱ्याची पूड घालत नाही आहोत, कारण भाजणीमध्ये जिऱ्याची पूड आहेच। जर तुम्हाला विकत आणायची नसेल भाजणी तर तुम्ही समप्रमाणात 1 वाटी भगर म्हणजेच वऱ्याचे तांदूळ, 1 वाटी साबुदाणा आणि 1 वाटी राजगिरा चांगला छान खमंग भाजून ते एकत्र करून दळायचं आणि त्याच्यातच साधारण 2 ते 3 चमचे जिरंही भाजून घालायचं। अशा पद्धतीने तुम्ही उपासाची भाजणी घरी सुद्धा करू शकता। आता यात मी हे 3 ते 4 टीस्पून दही घालते। आता आधी दही, तिखट, मीठ वगैरे आपण हे सगळं कालवून घेऊया आणि लागेल तसं मात्र आपल्याला चांगलं गरम पाणी वापरायचंय। शक्यतो हे बटाट्यातच वगैरेच भिजतं। हे बघा, हे गरम पाणी घेतलंय, अगदी चांगलं गरम पाणी आहे। ते थोडं थोडं घालून लागेल तसं आपण पीठ भिजवूया। आपल्याला थापता येईल इतपत आपल्याला घट्ट करायचे। हे बघा, आपलं पीठ असं छान भिजलंय। तर आता आपण घातलेलं दही, थोडंसं बटाट्याचं पण थोडंसं तरी पाणी होतं, ओलसर असतो ना किस, किती घट्ट पिळून घेतला तरी। भिजलेला साबुदाणा घातलाय, तर हे सगळं धरून आपल्याला जेमतेम अर्धा कप पाणी लागले गरम, म्हणजे अर्धा कपही लागलंच नाहीये, त्याच्यापेक्षाही थोडं कमीच लागले। पाण्याचा अंदाज अगदी हळूहळू पाणी घालत पीठ भिजवावं। आता आपण हे पीठ जरा 5 मिनिटं ठेवूया आणि थालीपीठ थापून घेऊया। मी इथे थालीपीठ भाजण्यासाठी लोखंडी तवा घेतलाय आणि त्याला मी मुळातच तुपाचा हात लावून घेतलाय। तर आता हा तवा मी तापत ठेवते आणि आपण थालीपीठ थापायला घेऊया। मी इथे एक प्लास्टिकची पिशवी कापून घेतलीये आणि आतल्या बाजूने आपण थालीपीठ थापायचे। कापून आणि धुवून पुसून घेतले। तर आता याला मी या पिशवीला तुपाचा हात लावते। जर तुम्हाला डायरेक्ट तव्यावर थापता येत असेल तर तसाही थापलं तरी चालेल। जशी आपल्याला लहान मोठी थालीपीठ हवी आहेत त्याप्रमाणे आपण पीठ घ्यावं। तुपाच्याच हाताने आपल्याला थापायचे।
तसं आवडीप्रमाणे आपापल्या थापावं. थोडस जाडसर आवडतं, काही जणांना पातळ आवडतं. असं अलगद सोडवायचं आणि तव्यावर. सध्या तवा छान तापलाय म्हणून मंद गॅस ठेवलाय आणि यावर झाकण ठेवायचं. साधारण म्हणजे एखाद्या मिनिटाने किंवा काही सेकंदांनी अंदाजाने बघावं आपण. हे बघ रंग बदललाय ना. हो, अजून गॅस आपला बारीकच आहे. मी मगाशी म्हटलं होतं ते तव्याला आधीच तूप लावून घ्यायचंय, तर ते तुपाचा फक्त हात लावायचा आहे. जर आपण जास्त तूप घालून डायरेक्ट टाकलं थालीपीठ तर या भोकामुळे आपल्या हातावर तूप उडू शकतं. आता मी यावर तूप सोडते. अजून थोडं हे व्हायला हवंय. काही सेकंदांनी आपण उलटवूया. हे बघा आतापर्यंत गॅस मंदच आहे, पण तुम्हाला जर वाटलं की तव्याला आज थालीपीठासाठी आज कमी लागते तर तुम्ही थोडा मध्यम गॅस केला तरी चालेल. आता हा सगळ्या बाजूनी सुट्टय का बघायचं. कधी कधी थालीपीठांचे तुकडे पडू शकतात. आणि आता हे उलटवूया आपण. आता आपण थालीपीठ उलटवल्यावर मी काही सेकंदांसाठी गॅस मोठा केला होता. आता मी पुन्हा बारीक करते. हे बघ झालं ना. वा मस्त दिसतंय एकदम. आता तुम्हाला कसं हवंय, किती लालसर हवंय त्याप्रमाणे आपण हे भाजून घ्यायचं. आचेचा अंदाज आपण आपापला घ्यावा. अगदी मंदही गॅसवर करू नयेत आणि फार मोठ्या गॅसवरही करू नयेत. आता हे आपलं थालीपीठ तयार आहे. हे मी काढून घेते. आपण थालीपीठ तव्यावर घातलं की जे आपण भोग पाडलंय ना त्याच्यामध्ये थोडं तूप घालायचं आणि आजूबाजूलाही थोडं सोडायचं. मी पहिल्या थालीपीठाला नव्हतं घातलं कारण मी तव्यालाच व्यवस्थित तूप लावून घेतलेलं. आता झाकण ठेवूया आणि वरून आपल्याला छान शिजलेलं दिसलं कीच आपण थालीपीठाचं झाकण काढायचंय. हे बघ काय सुंदर दिसतंय. असं व्यवस्थित शिजल्यासारखं दिसलं पीठ की आपण झाकण काढायचंय. अगदी काही सेकंदच लागतात त्याला पण. आता हे थोडस असं सेट होऊ दे, मग आपण हे उलटवूया. गॅस आपला बारीकच आहे. आपली उपासाची थालीपीठ तयार आहेत आणि खूप छान झाली आहेत. अक्षय चव बघतोस का तू? ही थालीपीठ नारळाच्या चटणी बरोबर किंवा मग दह्या बरोबर सर्व करावी. मस्त दिसतायत एकदम. हे बघ किती खुसखुशीत झालेत बघ. छान. वा एकदम अफलातून लागतायत. हो ना. मऊसर लागतायत ना व्यवस्थित. छान मऊसर आणि एकदम चविष्ट झाली आहेत. एकदम छान. फक्त थालीपीठाचं पीठ भिजवताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी की सुरुवातीलाच पीठ सैलसर करू नये. थोडं घट्ट, चांगलं घट्टच ठेवावं. थोडं घट्ट नाही मी म्हणणार, व्यवस्थित घट्टच ठेवावं. कारण हळूहळू ते सैल होतं. वाटलं आपल्याला की फारच घट्ट झालंय तर थोडं थोडं प्रत्येक थालीपीठाला किंचित पाण्याचा हात लावून आपल्याला ते आवश्यकतेनुसार सैल करता येतं. आपण घेतलेल्या साहित्यात
मध्यम आकाराची 9 ते 10 थालीपीठं होतात. नक्की करून बघा, अभिप्राय कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर एखादी रेसिपी हवी असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. मी ती दाखवण्याचा नक्की प्रयत्न करीन.